हॅलो, मी स्नेहा. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्नेहा आणि बरंच कायमध्ये. बऱ्याच दिवसानंतरनं खूप छान आणि खास व्हिडिओ घेऊन आले मी. लग्न सराई जवळ आलेली आहे आणि काही नवीन लोकं आता मॅरिड ग्रुपमध्ये एंटर करणार आहेत, तर त्यांच्यासाठी हा खूप कामाचा व्हिडिओ असणार आहे. लग्नाच्या आधी जर ही गोष्ट मला माहिती असते आणि कोणी सांगितलं असतं ना की स्नेहा तू काहीही टेन्शन घेऊ नको, फक्त हे 5 ब्लाऊज तुझ्याकडं ठेव आणि मग तू मावशी, मम्मी, आत्या, काकू कोणाचीही साडी वापर, त्याच्यावरती ते परफेक्टली जातील. तर खूप छान झालं असतं, माझा खूप खर्च वाचला असता आणि धावपळही वाचली असती. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते की 5 ब्लाऊज जे तुमच्याकडे असायलाच हवेत जर तुमचं नवीन लग्न होतं आहे किंवा तुमच्या घरी कोणाचं लग्न आहे तर, जेणेकरून तुमची धावपळ होणार नाही. कपाटातली कोणतीही साडी तुम्ही त्या 5 ब्लाऊजवरती मॅच करून वापरू शकाल. तर चला बघूयात पहिलं ब्लाऊज कोणतं असणार आहे. तर पहिलं ब्लाऊज असणार आहे ग्रीन कलरचं ब्लाऊज. मी तुम्हाला सगळे काही फोटोज इथं अटॅच करते, तिथं तुम्ही त्याला बघून घ्या की कशा प्रकारचं ब्लाऊज आपल्याला लागणार आहे. तुम्ही प्लेन ब्लाऊज घ्या, तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही वेल्वेटचं ब्लाऊजसुद्धा यूज करू शकता. वेल्वेटच्या ब्लाऊजचा फायदा हा होतो की ते काठापदराच्या सोबतसुद्धा खूप छान जातात, रिच वाटतात. त्याचबरोबर तुमचे जे डिझायनर साड्या असतात त्याच्यासोबतसुद्धा ते जातात. किंवा तुम्हाला जर वेल्वेटचं ब्लाऊज नको असेल तर मग तुम्ही वापरू शकता सिल्कचं ब्लाऊज. कापड तुम्हाला सहज अवेलेबल होऊन जाईल आणि त्या कापडाचं तुम्हाला छानपैकी ब्लाऊज शिवून घ्यायचं आहे. बदामी कलरची साऊथ इंडियन साडी याच्यावरती खूप सुंदर दिसते, खूप छान दिसते. ते सुद्धा फोटो मी इथं अटॅच करते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. तर तशा साड्यांसाठी ग्रीन ब्लाऊज हा खूप कामाचा येतो. त्याचा गळा कसा करायचा किंवा त्याची डिझाईन कशी करायची हे सगळं तुम्ही ठरवा. परंतु बेसिक कधीही जर तुम्ही खूप साऱ्या साड्यांवरती वापरण्यासाठी जर ब्लाऊज शिवताय तर त्याला जास्त डिझाईन न करता साधा गळा ठेवायचा, जे तुम्ही खूप साऱ्या साड्यांवरती वापरू शकाल असा. त्यानंतरनं नेक्स्ट ब्लाऊज आपला असणार आहे पिंक कलरचं ब्लाऊज. तुम्ही म्हणाल की पिंक कलरचं ब्लाऊज कसं वापरता येईल, तर सेम जसं आपण ग्रीन कलरचं ब्लाऊज वापरलं तसंच आपल्याला हे पिंक कलरचं ब्लाऊज वापरायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही डिझाईन करू शकता वेगवेगळ्या. मी तुम्हाला इथं फोटो अटॅच करते की एकच ब्लाऊज तुम्ही 2-3 वेळेस नाही तर भरपूर वेळेस कसं वापरू शकता. पिंक कलरवरती जे अपोजिट कलर आहेत जसे की ग्रीन कलर, पिस्ता कलर, ब्ल्यू कलर, येल्लो कलर हे वापरू शकता. त्याचबरोबर साऊथ इंडियन जी साडी आहे, कॉटन सिल्कची साडी आहे, ती तुम्ही याच्यावरती छान प्रकारे वापरू शकता. याच्यावरती वर्क करून घ्या. नको असेल तर बोटनेक वगैरे याचं शिवून घ्या. म्हणजे ज्या तुमच्या साड्या असतात ना, ज्या एकदम झुळझुळीत असतात, जसं की जॉर्जेटच्या किंवा नेटच्या असतात आणि ते छान अंगाला चिटकून बसतात, त्याच्यावरती असे ब्लाऊज छान जातात. मी तर माझा एक फोटो अटॅच करते. एकच ब्लाऊज मी 2 त्याच टाईपच्या साड्यांमध्ये नेसलेल्या आहेत. तर तुम्हाला एक आयडिया येईल की बोटनेक केलं तर तुम्ही साडी ती कशी नेसू शकता. किंवा मग जर तुम्हाला हवं असेल तरी मी इथं एक फोटो अटॅच करते माझ्या पिंक ब्लाऊजचा, जो मी माझ्या लग्नासाठी शिवून घेतला होता आणि नंतर खूप त्याचा वापर केला. तो सुद्धा तुम्हाला खूप कामाला येतो, कारण की बऱ्याच साड्यांच्या बॉर्डर या पिंक असतात. तुम्ही कोणत्याही सिल्कच्या साड्या बघा किंवा आपल्या पैठणी बघा, त्याची बॉर्डर ही पिंक असते मोस्टली. तर तुम्ही खूप वेगवेगळ्या साड्यावरती ते ब्लाऊज वापरू शकता. याच्यामध्येही सेम ऑप्शन आहे. तुम्ही त्याचं वेल्वेटचं ब्लाऊज शिवून घेतलं किंवा सिल्कचं शिवून घेतलं तरी चालतं. सिल्कचं शिवलं तर ते तुम्ही जास्त साड्यांवरती वापरू शकाल. नेक्स्ट आपलं ब्लाऊज असणार आहे माझ्या आवडीचं आणि सर्वात मेन म्हणजे माझ्या आईच्या खूप आवडीचं कॉटनचं प्रिंटेड ब्लाऊज, जे खूप प्रिंट सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. खूप स्वस्त कापड मिळतं आणि एवढे सुंदर डिझाईन्स प्रिंट त्याच्यावरती असतात ना, खूप सुंदर सुंदर कलर आहेत. समरमध्ये तर ते खूप छान दिसतात, एलिगंट दिसतात आणि खूप रिच वाटतात. असे वेगवेगळे प्रिंट असलेले ब्लाऊज तुम्ही शिवून घेऊ शकता किंवा सध्या असे ब्लाऊज रेडीमेडसुद्धा अवेलेबल आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथून तुम्ही ते ऑर्डर करू शकता. ओके. यानंतरचं नेक्स्ट ब्लाऊज आहे खण साडीचं. खण साडी सध्या खूप फेमस आहे. माझ्या लग्नाच्या वेळेससुद्धा आम्ही एक थीम ठेवली होती एका कार्यक्रमासाठी. सर्वांनी खण साडी घातली होती. एवढं सुंदर वाटतं. आपलं कल्चर आहे, मराठी कल्चर आहे, ते सुद्धा जपून राहतं. त्याचबरोबर तुमच्या आजीच्या ज्या साड्या आहेत ना, एक ब्लाऊज खण साडीचं तुम्ही जर शिवून घेतलं तर ते सर्व साड्यांवर छान दिसतं.
कारण की खण साडीची स्पेशालिटीच अशी आहे की ते मॅच करत नाहीत एकमेकावरती गोष्टी, कशावरही काहीही तुम्ही वापरू शकता. तर खण साडीचं ब्लाऊज तुमच्याकडे असायला हवं, म्हणजे वेडिंगचे भरपूर इव्हेंट्स तुम्ही अटेंड करताना तुम्हाला ते होतं. मग ते तुम्ही फॅन्सीमध्ये शिवा, हाफ ब्लाऊज पण खण साडीचे खूप सुंदर दिसतात. इथं मी फोटो अटॅच करते, तिथं तुम्ही बघू शकता की हाफ ब्लाऊज जे असतात ना, विदाऊट स्लीवचे ब्लाऊज, हाफ स्लीवचे ब्लाऊज सुंदर दिसतात, किंवा मग फुल स्लीवचे ब्लाऊजसुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहेत. तर तुम्ही ते वापरायला हवेत असं मला वाटलं. एक सुंदर दिसतात, छान फोटो येतात आणि एकदम ट्रेडिशनल लुक येतो. त्याच्यासाठी तुम्ही मागू शकता. ऑनलाईनसुद्धा सध्या अवेलेबल आहेत. काही लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड करते, तिथून ऑर्डर करू शकता, किंवा बाजारातून कापड तुम्हाला इझिली अवेलेबल होईल आणि तिथूनसुद्धा तुम्ही घेऊन ते स्टिच करून घेऊ शकता. त्यानंतरचं आपलं लास्ट ब्लाऊज आहे 5 नंबरचं गोल्डन कलरचं. तुम्ही म्हणाल की आजकाल कोण गोल्डन कलरचं ब्लाऊज वापरतं वगैरे, तर नाही, तुम्हाला एकदम गोल्डन कलरचं ब्लाऊज घ्यायचं नाही आहे. थोडंसं तुम्हाला त्याच्यामध्ये डार्कर शेड घ्यायचा आहे, म्हणजे एकदम पिवळट घ्यायचा नाही आहे आपल्याला, जेणेकरून थोडं कॉपर साईडला झुकलेला रंग, मी इथं तुम्हाला फोटो त्याची देते, त्या टाईपमध्ये तुम्हाला एक गोल्डन कलरचं ब्लाऊज स्टिच करून ठेवायचं. म्हणजे ते वेगवेगळ्या पैठणीसोबत किंवा कोणत्याही साड्या ज्याला येल्लो कलरचा बॉर्डर आहे त्याच्यासोबत जातं. त्याच्यावरती तुमचे दागिने पण खूप उठून दिसतात. जर तुम्ही मराठी लुक करताय किंवा कोणताही लुक करताय त्याच्यासोबत ते जातं. साऊथ इंडियन लुकसोबतसुद्धा ते ब्लाऊज खूप सुंदर प्रकारे जातं. गोल्डन ब्लाऊज जे आहे ते जर तुमच्याकडे असेल, तर अचानक काही इव्हेंट आला आहे आणि तुमच्याकडे घालायला काहीच नाही आहे, या टाईमला तुम्ही हे ब्लाऊज वापरू शकता. ते ब्लाऊजसुद्धा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्ही स्टिच करून घेऊ शकता. ट्रेडिशनली ते ब्लाऊज स्टिच केलेलं कधीही चांगलं, म्हणजे ज्या ट्रेडिशनल साड्या आहेत, काठापदराच्या साड्या आहेत, त्याच्यावरती ते तुम्हाला वापरता येतं. तर हे होते 5 ब्लाऊज जे तुमच्याकडे असायलाच हवेत. व्हिडिओ कसा वाटला? जर व्हिडिओ तुम्हाला कामाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करा, मैत्रिणींसोबत शेअर देखील करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असे भरपूर व्हिडिओ चॅनलवरती आहेत. नवीन व्हिडिओज, नवीन सिरीज चॅनलवरती येणार आहेत, तर त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे. तर आपण भेटूयात अशाच आणखीन एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.